प्रश्न 6वा आहे. यमुना नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर यमुनोत्री ब्रह्मपुत्रा नदीतील कोणत्या राज्यातून वाहत जाते? त्याचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे. कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? महाबळेश्वरमध्ये आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ब्रह्मगिरी टेकड्या. नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? जी पश्चिम वाहिनी नदी आहे ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. तापी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तापी आणि नर्मदा ही दोन्ही पण पश्चिम वाहिनी नदी आहेत, त्यामुळे हे दोन्ही पण अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आता प्रश्न क्रमांक 12वा बघूया. पॉज करून तुम्ही लिहू शकता. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? पश्चिम वाहिनी नदी आता सांगितले मी. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. अमरकंटक येथे उगम पावणारी नदी कोणती आहे? अमरकंटक येथे कोणती नदी उगम पावते? तर नर्मदा नदी उगम पावते. कोणत्या नदीला जीवनदायिनी नदी म्हणतात? गंगा नदी, कारण खूप सारी शेती गंगा नदीवर अवलंबून आहे. भारतातील दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखल्या जाते? तर गोदावरी नदीला. गंगा आणि यमुना नदीचे संगम कोठे होते? तर प्रयागराजला होते. प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी गंगा नदीची उपनदी नाही असा प्रश्न विचारलेला आहे. जे नाही आहे ते सांगायचे. भीमा ही गंगा नदीची उपनदी नाहीये. भीमा नदी. आणि खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे? गोदावरी नदीची उपनदी भीमा आहे. कृष्णा नदीचे प्रमुख उपनदी कोणती आहे? तर तुंगभद्रा आहे. कावेरी नदीचे प्रसिद्ध धबधबा कोणता आहे? शिव समुद्रम. ब्रह्मा नदी तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जाते? तो तपसा पो नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22वा. सर्वाधिक नदीचे खोरे कोणत्या ठिकाणी आहे? तर गंगेचे खोरे सर्वाधिक मोठे खोरे आहे. आणि नंतर रिफ्ट व्हॅली कुठून वाहते? कोणती नदी आहे रिफ्ट व्हॅली? खालीलपैकी कोणत्या कुठून वाहते? या प्रश्नाचं उत्तर आहे बहुतेक महानदी. नर्मदा नदी. नर्मदा, सॉरी गोदावरी. नर्मदा नदी हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी. सगळी उत्तरं मी बरोबर सांगितलेली आहेत, लिहून पाठ करायचे आहेत. त्यानंतर आता हा भारतातील सर्वात नदीमुख म्हणजे डेल्टा कोणत्या नदीचा आहे? तर सर्वात मोठ्या नदीचा डेल्टा जो आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचं जे संगम होतं तो आहे. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही असं विचारलेलं आहे? सिम्पली नर्मदा नदी आपण बघितलं अरबी समुद्राला जाऊन मिळते. सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ह्याच्यामधली सर्वात मोठी गोदावरी आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणारी नदी गोदावरीने आहे. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? हे पण आपण बघितलं होतं. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. खालीलपैकी हे प्रश्नाचे उत्तर पटपट लिहून घ्यायचे. त्यानंतर 29वा. पूर्ववाहिनी नदी कोणती पूर्ववाहिनी नदी आहे ह्याच्यामधली? तर गोदावरी नदी पूर्ववाहिनी आहे. चंबळ कोणत्या नदीची उपनदी आहे? चंबळ ही मला गंगा नदीची उपनदी आहे. सॉरी, यमुना नदीची उपनदी आहे. चंबळ ही नदी यमुना नदीची उपनदी आहे. 30 पर्यंत लिहून झाले असतील तर आपण स्वाध्याय क्रमांक 1.3 सुरू करूया.
पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर हे मुडी आहे. सर्वात उंच शिखर भारतात दावा असलेला प्रदेशासह K2 आहे. नियंत्रणाखाली सर्वात उंच शिखर असलेले तर कांचनजुंगा. गिर्यारोहकासाठी प्रसिद्ध कांचनजुंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? हे पण सोपा प्रश्न आहे. सिक्कीम. पटपट लिहून घ्यायचंय. थँक्यू.